नमस्कार, मी आकाश जाधव। आज आपण आपली जी नवीन बॅच ऑफलाईन बॅच छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये चालू होते त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप मोठा फरक आहे, त्यामुळे आधीच्या बॅचेसच्या अनाउन्समेंटपेक्षा ह्याच्यामध्ये भरपूर नवीन ॲक्टिव्हिटी नवीन गोष्टी असल्यामुळे माझं असं म्हणणं होतं की हा व्हिडिओ स्पेसिफिकली पहिल्यापासून शेवटपर्यंत बघायचा होता। बघा, आपण त्यामध्ये नवीन ऑफलाईन बॅच आणि विथ IBPS AFO अर्थात ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरसुद्धा मध्ये ॲड केलेलं असल्यामुळं त्याच्यानंतर नवीन ॲक्टिव्हिटी इंग्लिशसाठी अभिषेक सर, याच्यानंतर ॲग्रिकल्चरसाठी फुल टाईम याच्यामध्ये सतीश जगताप सरांच्यासोबत प्रशांत ढोले सर, ह्या सगळ्या गोष्टी ॲडेड। त्याच्यानंतर नवीन ॲक्टिव्हिटी, कारण ह्या दिवसामध्ये असं आहे की एक्झामचं कॅलेंडर येत असल्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग कसं करायचं आहे हा सगळा पार्ट आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचा आहे। त्यामुळं व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा। सगळ्यात पहिल्यांदा मी माहिती तो बॅचची, आपली बॅच सुरू होती 8 मे 2023 या दिवसापासून सकाळी 7 ते 12 मध्ये असेल। ज्यांना डेमो अटेंड करून नंतर ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांच्यासाठी सकाळी 8 मे पासून 11 मे पर्यंत जे ते साधारणतः डेमो अटेंड करून नंतर ॲडमिशनचा विचार जे ते करता येतील। आपला जिथे नेहमीचा ऑफिस आहे छत्रपती संभाजीनगर इथं, त्याच ठिकाणी आपल्या ज्या बॅचेस आहेत ते होणार आहेत। एकाच बिल्डिंगमध्ये आपलं ऑफिस, आपले क्लासरूम आणि अभ्यासिका हे ऑल इन वन एकाच ठिकाणी आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना तिथल्या तिथे ॲक्सेस करणं, डाऊट क्लिअरिंग करणं किंवा काउन्सिलिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी जे ते होत असतात। मी पुढे सांगत असताना आता सध्याला विद्यार्थ्यांना आपण AC रीडिंग जे ते विथ वायफाय फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली सकाळी 6:30 पासून ते संध्याकाळी 11:30 पर्यंत। त्यानंतर स्टडी मटेरियलचा पार्ट आला, त्यानंतर डेली डाऊट क्लिअरिंगचा पार्ट आला, डेली काउन्सिलिंगचा पार्ट आला। मला असं वाटतं क्वांट रिझनिंग इंग्लिशचा डेली डाऊट क्लिअरिंग किंवा विद्यार्थ्यांना ऑफलाईन अवेलेबल असलेल्या इन्स्टिट्यूटपैकी मला असं वाटतं आपली एकमेव इन्स्टिट्यूट असावी की विद्यार्थ्यांना ॲट ए टाईम फॅकल्टी जे आहेत त्या ॲटलिस्ट डोळ्यानं सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहता येतात, एका ठिकाणी बसलेल्या असतात। त्याच्यानंतर काउन्सिलिंगचा पार्ट जो साधारणतः वीकमधल्या इतर फॅकल्टी 6 पैकी 6 दिवस आणि माझ्या केसमध्ये 6 पैकी 5 दिवस कमीत कमी हे वीक आपले डेली काउन्सिलिंग जिथे चालत असते। त्यानंतर इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा पार्ट झाला। विद्यार्थ्यांना, नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी जी आहे ती योगेश सरांच्या माध्यमातून घेण्यात येते आणि ते मुलं जुने झाल्याच्यानंतर जनरल अवेअरनेसचे ज्या पार्ट आहे ते शरद जाधव सर ह्या बाकी विद्यार्थ्यांच्या आणि आती सरांच्या निमित्तानं जे ते सोबत घेत असतात। तर ग्रुप ॲक्टिव्हिटीचा पार्ट आहे। ॲग्रिकल्चरचा जो पार्ट आहे तो सुद्धा पार्ट आता आपला स्टार्ट होणार आहे, कारण की फायनल इयरचे एक्झाम ॲग्रिकल्चरचे संपत आहेत। तर आपलं फर्स्ट वीकपासून म्हणजे सेम डेटला 8 तारखेला जसं जनरल ॲप्टिट्यूड सकाळी 7 ते 12 विद्यार्थी करतील ॲप्टिट्यूडचा पार्ट, लगेच 8 तारखेला ॲग्रिकल्चरचा पार्ट इव्हिनिंगच्या वेळेमध्ये स्टार्ट होऊन जाईल। तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ॲप्टिट्यूड करायचं आहे त्यांनी आयदर सकाळी 7 ते 12 आणि 12:30 ते 5:30 ही बॅच करावी। सोबत लगेचच्या लगेच ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकॉस विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चरच्या विषयासाठी संध्याकाळच्या वेळेला ती सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल असेल। तर बॅच जी आहे ती एनी ग्रॅज्युएटसाठी आहे, विथ ॲग्रिकल्चरचा पार्ट जो आहे तो संध्याकाळच्या वेळेला त्यांना ॲडेड असेल। आपण थोडंसं पुढं येऊयात। बघा, एखाद्या इन्स्टिट्यूटबद्दल माहिती किंवा हे घेण्यासाठी कधी तुम्ही त्याच्या सोशल मीडिया प्रेझेन्सवर खूप जास्त जाता किंवा एखादं तुम्हाला झोमॅटोहून काय ऑर्डर करायचं आहे, तुम्ही पहिल्यांदा त्या हॉटेलची रेटिंग वगैरे चेक करतात, किती जुनं आहे ते चेक करतात। तर त्याच्यापासून जर तिथं तो पार्ट आला तर निश्चित इथं सुद्धा आजची जी पिढी आहे ती पिढी हे सगळं पाहिलंच। तर मला सांगण्यासाठी खूप आनंद होतोय की जे 3 सगळ्यात मोठे प्लॅटफॉर्म आहे, एक आहे तुमचं यूट्यूब, दुसरा आहे टेलिग्राम, तिसरा आहे किंवा 4 म्हणता येईल फेसबुक आणि इंस्टाग्राम, ह्या 4ही सुद्धा प्लॅटफॉर्मवर संकल्प एज्युकेशनचे जे टोटल नंबर ऑफ सबस्क्रायबर आहेत ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आहेत। यूट्यूबमध्ये आपले टोटल 2,31,000 सबस्क्रायबर आहेत। मला असं वाटतं 1 लाखाच्या वर एका इन्स्टिट्यूटचं यूट्यूब सबस्क्रायबर नाही आहेत, आपले 2,31,000 आहेत। टेलिग्रामसाठी 56,700 इतके सबस्क्रायबर आहेत। त्याच्या जवळपासही कोणी नाही, यूट्यूब आणि टेलिग्रामच्या सबस्क्रायबरच्या आपल्याला जवळपासही कोणी नाही आहे। इंस्टाग्राम जे आहेत त्याच्यावर 5-6 हजाराच्या आसपास ते आत्ता स्टार्ट केलेलं आहे आणि फेसबुकवर 27-28,000 सबस्क्रायबर जे आहेत ते आपले आहेत। तर हा झाला सोशल मीडिया प्रेझेन्सचा पार्ट। दुसरा म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये बँकिंग आणणं आणि त्याला रुजवण्याचं सगळ्यात मोठं काम जे आहे ते संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून झालं आहे। जे आपण इथं हब झालेलं पाहतो बँक एक्झामचं, त्याच्या पाठीमागे संकल्प एज्युकेशनचा मोठा वाटा आहे। तर त्यामुळे निकालामध्ये आपले सध्याला मोर दॅन 7,500 म्हणेल मी, आहे तर 7,000 प्लस लिहिलेलं आहे, पण आपले 1 एप्रिलचे निकाल ॲड केले त्यामध्ये जे IBPS PO क्लर्कचे आले होते। तर त्यानंतर 7,500च्या आसपास आपल्या बँकर आहे, ज्यामध्ये 2,000 प्लस ॲग्रिकल्चर ऑफिसर, 1,000 प्लस PO आणि 4,000 प्लस
क्लरिकलचे विद्यार्थी जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या बँकांमध्ये सिलेक्ट झालेले आहेत. ह्या सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या कितीतरी बँकांच्या, नॅशनलाइज बँकांच्या ब्रँचेस आहेत ज्याच्यामध्ये ब्रँच मॅनेजर, इतर ऑफिसर आणि क्लरिकल पूर्ण A to Z सगळा स्टाफ संकल्प एज्युकेशनचा आहे, अशा सुद्धा ब्रँचेस आहेत. तर तुम्हाला ह्या माध्यमातून मला लेगसी सांगायची होती की इन्स्टिट्यूटची लेगसी मागच्या 10 वर्षापासून काय आहे आणि कशी आहे. तर मी सोशल मीडिया प्रेझेन्सबद्दल सांगितलं, मी सध्याच्या प्रेझेंट सिच्युएशनबद्दल किंवा ओव्हरऑल निकालांबद्दल सांगितलं. आता हे निकाल ओव्हरऑल आहेत. ह्या वर्षीच्या निकालाबद्दल मला सांगायचे असतील तर ही आपली इमेज आहे याची. ह्या वर्षीच्या निकालामध्ये SBI POचे आपले मागच्या वर्षी 30+ आणि यावर्षी 25+ जे ते रिझल्ट आहेत. SBI PO महाराष्ट्रातील कोणती इन्स्टिट्यूट डबल डिजिटमध्ये नाही. न्यू इंडिया EOचे 25+, IBPS SOचे ते 50+, IBPS PO असिस्टंटचे 100+ आहेत. SBI JAचे आहेत, IDBIचे आहेत, TGSBचे आहेत. ह्या साधारणतः जेवढे काही एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांचे हे लेटेस्टवाले निकाल आहेत. त्यातले काही पोस्टर्स मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या आधी पहिल्यांदा हे इन्स्टिट्यूटचा फोटो आहे, शहराच्या मध्यभागी आहे. आसपास तुम्हाला जे बाहेरगावचे विद्यार्थी ते येऊन अभ्यास करू इच्छितात, आसपास साधारणतः या बिल्डिंगच्या 100 ते 200 मीटर, 200 मीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला तुमची मेस, तुमचं गर्ल्स किंवा बॉईज हॉस्टेल किंवा रूम्स असतील, रीडिंग रूमची फॅसिलिटी असेल, तिथे चहा नाश्ताचे सेंटर्स असतील, हे सगळं साधारणतः 200 मीटरच्या एरियामध्ये मिळून जाईल. तर एक विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होऊन जातात, सो दॅट त्या वातावरणामध्ये त्यांना अभ्यास करता येतो. तर ही क्लासची बिल्डिंग आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर डाऊट क्लिअरिंगचा पार्ट असेल, DTPचा पार्ट असेल, पर्सनल काउन्सिलिंगचा पार्ट असेल, एन्क्वायरीचा पार्ट असेल, हा सगळा पार्ट जो आहे तो ह्या माध्यमातून जो आहे तो दाखवलेला आहे बघा. त्याच बिल्डिंगमध्ये आपलं अभ्यासिकासुद्धा आहे, क्लासरूम्सचा पार्ट आहे. तिथून पुढे अभ्यासिका आहे, जवळपास 65 कॅपॅसिटीची AC आपली अभ्यासिका जिथे जी सकाळी साधारणतः 17-18 तास जे ते चालते. SBI POचे सध्याचे निकाल आहेत जे 25+ रिझल्ट यावर्षी आपले स्टेट बँक ऑफ इंडिया POचे आहेत. नाबार्ड DAमध्ये 5+ रिझल्ट जे ते सध्या आलेले आहेत. तिथून पुढे जर आपण बघितलं ग्रामीण MSC बँकेचे निकाल हे जास्त होते, त्याच्यामध्ये काही आता पुन्हा 3 नावं ॲड झालेले आहेत सध्याला, कारण की आत्ता त्यांची वेटिंग लिस्ट क्लिअर झालेली आहे. 20+ रिझल्ट्स आहेत ते. त्यानंतर हे आपले ग्रामीण बँकेचे PO आणि स्केल 2, ग्रामीण बँकेचे असिस्टंट हे रिझल्ट्स आहेत. थोडंसं पुढे आलं तर पुन्हा ग्रामीण बँकेचे ऑफिसर स्केल 1, स्केल 2. कर्नाटका बँक मोठे तर रिझल्ट आहेतच आहेत, पण छोटे सुद्धा रिझल्ट आपण सोडत नाही. विद्यार्थ्यांना कंटिन्युअस मागे लागत असतो की छोट्या जरी ॲडव्हर्टाइजमेंट असतील त्याला अप्लाय करायचं आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये मनामध्ये मिथ आहे की कर्नाटका बँकेचे रिझल्ट्स हे येत नसतात, ते फक्त इंटरव्ह्यूपर्यंत जात असतात. हे तुमच्या पाठीमागे नाव आहेत विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे निकाल आहेत. आपण थोडंसं पुढे आलो, हे कर्नाटका बँकेचेच आहेत. आता हे मी आत्ताची लेटेस्ट किंवा रिसेंट निकाल तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तर आपण आता तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स पहिल्यापासून शेवटपर्यंत क्लिअर करूयात. ऑफलाईन बॅच ही जी ती बेसिकपासून होईल का, तर बिलकुल ॲडिशन सबट्रॅक्शनपासून होईल. 8 मेपासून ते पुढचे 15 दिवस, टेंटेटिव्हली 22-23 मेपर्यंत तुमचं बेसिकचा पार्ट होऊन 23-24च्या पुढून तुमचा मेपासून तुमचा पुढे सिलेबस जो तो स्टार्ट होईल. तर पहिले 15 दिवस स्पेसिफिकली क्वांटसारखा पार्ट आणि इंग्लिशसारखा पार्ट एकदम बेसिकपासून होतो. डेमो लेक्चर करता येतील का, तर त्याबद्दल मी सांगितलं 8 ते 11 मे ह्या तारखांमध्ये तुम्हाला डेमो लेक्चर जे ते अटेंड करता येतील. जुन्या विद्यार्थ्यांनी काय किंवा असे विद्यार्थी यांचं जुनं लाईफ टाईम ॲडमिशन होतं, अशा विद्यार्थ्यांनी ही बॅच अटेंड करावी का, तर जर तुम्ही आधी बॅचेस केलेल्या आहेत पण मोठा गॅप पडलेला आहे तर अशा विद्यार्थ्यांनी निश्चित केलं पाहिजे. पण जुने विद्यार्थी जे सध्या फ्लोमध्ये आहेत त्यांनी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये आपले जे काही ब्रह्मास्त्र नावाची ॲक्टिव्हिटी आहे, शरद सरांची संध्याकाळी तारे जमीन पर नावाची ॲक्टिव्हिटी आहे, तर ह्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी कराव्यात. जर तुम्ही टचमध्ये खूप दिवसापासून नसाल तर जुन्या विद्यार्थ्यांनी बॅच करावी. टचमध्ये असाल तर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला सहभाग घ्यावा. सर आम्ही ऑनलाईनमध्ये बॅच केलेली आहे पण आम्हाला ऑफलाईनमध्ये शिफ्ट होऊन इकडे यायचं, तर आमच्यासाठी प्रोसेस काय, तर खूप सोपी प्रोसेस आहे. ऑनलाईनचं तुम्ही जे विद्यार्थी ऑफलाईनमध्ये येतात तर तुम्ही भरलेल्या फीसच्या साधारणतः 50% तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची भरलेल्या फीसच्या लेस होऊन राहिलेलीच फीस तुम्हाला भरायची, त्यामुळं तो एक तुम्हाला तिकडे रिलीफ आहे. तर ऑनलाईनच्या आपल्या विद्यार्थ्यांना ऑफलाईनमध्ये कन्वर्ट करताना हा बेनिफिट जो आहे तो घेता येईल. आता सध्याला हा प्रश्न चौथा जो आहे तो खूप रेअर आहे, पण तरी पण मला सांगावं वाटतो. सर लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती असेल तर प्लॅन बी काय असेल, तर मला असं वाटतं ज्या स्टुडिओमधून हे मी लेक्चर सध्या घेतोय हा ऑफिशियली महाराष्ट्रातला पहिला स्टुडिओ आहे कोणत्याही कोचिंगचा. बाकी सगळे स्टुडिओ लॉकडाऊनच्या नंतर आले,
हा स्टुडिओ लॉकडाऊनच्या आधी आपला तयार होता. तर त्यामुळं तशी प्लॅनिंग आपली पहिल्यापासून आहे. त्यातल्या त्यात तुम्ही यूट्यूब, टेलिग्रामबद्दल मी तुम्हाला सांगितलं. ॲप डाउनलोडबद्दल साधारणतः आपला नंबर ऑफ ॲप डाउनलोड जे ते टोटल स्टार्ट केल्यापासून जवळपास 70,000च्या आसपास एकूण ॲप डाउनलोड आहेत. तर आपण पहिल्यापासूनच कोविडच्या आधीपासूनच ऑनलाईनसाठी तयार आहोत. सर IBPS SO ॲग्रिकल्चरची तयारी ह्याच फीसमध्ये होईल का? हो, ह्याच फीसमध्ये होईल आणि ती सुद्धा 8 तारखेपासूनच होईल. लगेचच्या लगेच तुम्हाला ॲग्रिकल्चरचा पार्ट इव्हनिंगच्या वेळेमध्ये असेल. जे विद्यार्थी 4 महिन्याच्या बॅचला ॲडमिशन घेतील त्यांना 4 मंथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी अनलिमिटेड प्रमाणात मिळतील. जे मुलं 1 इयरपर्यंत घेतील त्यांना 1 इयरपर्यंत मिळतील. ॲग्रिकल्चरच्या मुलांना माझी विनंती आहे की त्यांनी 1 इयरपर्यंत घ्यावं. त्या पाठीमागचं रिझन असं आहे की तुमची प्री असते डिसेंबरमध्ये, तुमची मेन्स असते जानेवारीमध्ये, इंटरव्ह्यू असतो मार्चमध्ये. तर आता सध्या एप्रिल सुरू आहे. एप्रिलपासून मार्चपर्यंत जरी म्हणलं तर तुमचं एक सीझनच एका वर्षाचं चालतं. त्यामुळे तुम्ही 1 इयरपर्यंत ती ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. आणि ॲग्रिकल्चरच्या पार्टसाठी यावर्षी आपण नवीन ॲक्टिव्हिटी ज्या त्या नवीन ॲक्टिव्हिटीज प्लॅन केलेल्या आहेत. कारण की सध्याला सतीश सरांच्या सोबत 3 वेळेस AFO राहिलेले प्रशांत ढोले सर सुद्धा ॲड झालेले आहेत. सगळ्या फॅकल्टी आपल्या फुल टाईम आहेत. सकाळी येऊन लेक्चर घेणं आणि लगेच निघून जाणं ह्यातला प्रकार नाही. फॅकल्टी साधारणतः लेक्चर असेल तर सकाळी 7 पासून, लेक्चर नसेल तर सकाळी 9, 9:30 पासून ते इव्हनिंगपर्यंत 6, 6:30, 7पर्यंत विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल असतात. प्रशांत सरांबद्दल तर तुम्ही हे ऐकलंच असेल. त्यांचं ओव्हरऑल कामाबद्दलचं डिवोशन जे आहे ते आणि विद्यार्थ्यांशी कनेक्ट जो आहे तो एकदम अप्रतिम आहे. आपण थोडंसं पुढे आहेत. सर मॉक इंटरव्ह्यूचं कसं आहे? तर मॉक इंटरव्ह्यूसाठी थोडंसं जुन्या मुलांपर्यंत जर तुम्ही चर्चा केली तर बाहेरचे तर आहेच आहे. इथे औरंगाबाद किंवा संभाजीनगर बिईंग अ हब, इथे सुद्धा इंटरव्ह्यूचं प्रॉपर प्रिपरेशन हे फक्त आणि फक्त संकल्पमध्ये होतं. इंटरव्ह्यूची वेगळी टीम, कधी असं होतं की इंग्लिशचाच फॅकल्टी इंटरव्ह्यू घेतो, ह्या पद्धतीनं होतं. तर आपल्याकडे इंटरव्ह्यूची सुद्धा वेगळी टीम आहे. अभिषेक सर, निखिल सर मागच्या काही वर्षापासून हा पार्ट घेतात. सोबत पूर्वा मॅडम आहेत ज्या SBIमध्ये ब्रँच मॅनेजर होत्या, ते सुद्धा इंटरव्ह्यूचा पार्ट घेतात. जयंत मोकाशी सर आहेत, ते सुद्धा इंटरव्ह्यूचा पार्ट घेतात. तर आपल्याकडे इंटरव्ह्यूसाठी फक्त संभाजीनगर नाही, फक्त महाराष्ट्र नाही, तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक राज्याचे आपल्याकडे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी येतात. ह्यातच सगळ्या गोष्टी आल्या. थोडं अजून पुढे. सर मला 8 मेची बॅच शक्य नाही आहे, तर पुढची ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच टेंटेटिव्हली कधी असेल? दर महिन्याला एक बॅच येते. तर पुढची बॅच टेंटेटिव्हली तुम्ही जूनच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा मे एंडमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकते. डिस्कशनमध्ये आपल्याकडे ॲग्रिकल्चरच्या डिस्कशन ॲक्टिव्हिटी आहे. नवीन विद्यार्थी अदर दॅन ॲग्रिकल्चर जे येतात त्यांच्यासाठी सुरू केल्या योगेश सर जे आहेत ते विद्यार्थ्यांना ग्रुप पाडून 5 विद्यार्थ्यांचा 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप पाडून त्यांचे पाढे पाठ करून घेणं, स्क्वेअर क्यूब पाठ करून घेणं, ह्या सुद्धा ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या स्टार्टिंगला पहिले महिना 1.5 महिने होत असतात. सो दॅट मुलांनी तिथे यूज टू व्हावं म्हणून. इव्हनिंगच्या वेळेमध्ये जनरल अवेअरनेसचा पार्ट जो आहे तो आतिश सर घेतात. GAचा पार्ट तो बऱ्यापैकी मुलं ज्यावेळेस 2, 3, 4 महिने होतात तर त्यावेळेला तो सुद्धा पार्ट ते कंप्लीट करून घेतात. तर या सगळ्या ॲक्टिव्हिटी बॅचच्या सोबत आहेत. सर आजूबाजूला मी जर बाहेर गावातून येत असेल तर हॉस्टेल, मेस किंवा रिडिंगची सुविधा आहे का? मी आत्ता सांगितलं आपल्या इन्स्टिट्यूटच्या भोवती साधारणतः 300 मीटरचं तुम्ही रेडियस घेतलं, 200 ते 300 मीटरचं घेतलं, त्यामध्ये N नंबर ऑफ हॉस्टेल, N नंबर ऑफ मेस आणि N नंबर ऑफ रिडिंग तुम्हाला मिळतील. जर काही डाऊट त्याबद्दल असेल तर तुम्हाला 9762441100 या नंबरवर किंवा 9545622622 या नंबरवर माहिती घेऊन साधारणतः सगळ्या गोष्टी करता येतील. सोबत आता ह्या बॅचसाठी 8 मेच्या बॅचसाठी साधारणतः फॅकल्टीज कोण आहेत? तर ही आहे फॅकल्टीची टीम. या टीममध्ये जेवढे सिलेक्शन्स आहेत फॅकल्टीचे स्वतःचे, तर ह्या सिलेक्शन्समध्ये आपण महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या, मी संभाजीनगर म्हणत नाही, महाराष्ट्रातील सगळ्या इतर इन्स्टिट्यूटची आपण ॲडिशन केली आणि फॅकल्टीचे निकाल पाहिले तर त्याच्या कमीत कमी 3 ते 4 पट निकाल इथे आहेत, एवढ्या नावांमध्ये आहेत. तर क्वांटचा जो पार्ट आहे तो स्टार्ट टू एंड मी आकाश जाधव आणि माझ्यासोबत अमित पाटील आणि शरद जाधव सर जे आहेत ते घेतील. याच्यामध्ये क्वांटच्या पार्टमध्ये आपल्याकडे जे क्वांट होतं, शक्यतो एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये फॅकल्टी जो आहे तो 1.5 तासाचा एखादा लेक्चर घेतो आणि 4 महिन्यामध्ये बॅच संपवतो. आपल्याकडे सव्वा तासाचे 2 लेक्चर असतात. 1.5 तासाच्या बॅचमध्ये क्वांट शक्यतो 150 तास होतात. तर मला फ्रँकली असं वाटतं सध्या ज्या पद्धतीचं क्वांट येतं, मी प्रत्येक एक्झामचं ॲनालिसिस करत असतो. आत्ता रिसेंटमध्ये 2 दिवसांनी महाजेनकोचं ॲनालिसिस केलं होतं. 150 तासामध्ये क्वांटला न्याय देता येत नाही.
त्यामुळे क्वांटचा सध्याचा जेवढा पार्ट आहे तो व्यवस्थित घ्यायचा असेल तर 250 ते 2.5 तास लागतात. त्याच्यामुळं आपल्याकडे क्वांट हे 2 फॅकल्टीच्या माध्यमातून शिकवण्यात येतं. तर त्यामुळं ॲट अ टाईम क्वांटचे 2, रिझनिंगचा 1 आणि इंग्लिशचा 1 असे 4 सेशन असतात. आणि जनरलमध्येच वीकली 1 ते 2 सेशन आणि ब्रह्मास्त्र अर्थात बँकिंगमध्ये साधारणतः 21 to 25 सेशन्स हे निखिल सरांसोबत घेत असतात. तर त्यामुळं क्वांटचा जो पार्ट आहे तो स्टार्ट टू एंड मी पुन्हा सांगतोय, मी मध्ये जे आहे ते पहिल्यापासून शेवटपर्यंत आम्ही टॉपिक डिवाइड करून घेतलेले आहेत. त्या पाठीमागचं रिझन सिलेबस जो आहे तो सध्या मोठा झालेला आहे. क्वांटमध्ये 2017-2018 नंतर जे आहे ते डिफिकल्टी लेवल जी ती वाढलेली आहे. त्याच्यामुळं नंबर ऑफ आवर्स सुद्धा आधी 120चे 150, 150चे 200 आणि आता 200चे 250 to 270 आवर्स ही लाईव्ह टीचिंग आपली जी ती क्वांटची चालते. सोबत रिझनिंगसाठी अमोल पाटील सर, या बॅचसाठी 8 मेच्या बॅचसाठी इंग्लिशसाठी अभिषेक गायके सर असणार आहेत. साधारणतः बँकिंगमध्ये सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ स्वतःचे सिलेक्शन आणि IBPSच्या ज्या एक्झामची तुम्ही तयारी करतायत त्या एक्झामचे ऑल इंडिया रँक 1, IBPS PO ऑल इंडिया रँक 1, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2 वेळेस PO, LICमध्ये AO, नॅशनल इन्शुरन्समध्ये AO, SSC CGL ऑल इंडिया रँक 49, कॅटच्या एक्झाममध्ये 99% प्लस. तर मला असं वाटतं एवढं एखाद्या फॅकल्टीचं इंट्रोडक्शन ते सफिशियंट आहे. जनरल अवेअरनेस आणि बँकिंगचा पार्ट जो तो निखिल डांगे सर कव्हर करतील. ॲग्रिकल्चरचा पार्ट प्रशांत ढोले सर आणि सोबत सतीश जगताप सर करतील. प्रशांत ढोले सरांनी ज्या वर्षी ॲग्रिकल्चरचा पॅटर्न खूप टर्ब्युलंट होता, खूप जास्त पुढे मागे होता, त्या वर्षामध्ये एका वर्षी एखाद्या मुलाने एक्झाम काढली की पुढच्या वर्षी तो फेल व्हायचा, अशा 2019, 2020 आणि 2021 ह्या तिन्ही वर्षी टर्ब्युलंट टाइम्समध्ये म्हणजे ज्यावेळेला पॅटर्न कधी करंटच यायचं, कधी जनरल ॲग्रिकल्चर यायचं, कधी इतर कोणत्या पार्टवर यायचं, अशा टर्ब्युलंट टाइम्समध्ये तिन्ही वर्षी 3 कन्झिक्युटिव्ह पद्धतीने ह्या एक्झाम ज्या आहेत त्या काढलेल्या आहेत. त्यांच्या पर्सनल रिझन आणि त्यांच्या टीचिंगसाठी पॅशन असल्यामुळं आणि सोबत इथे फॅमिलीसोबत च्या सोबतच्या ऑब्लिगेशनमुळं ते तिन्ही ठिकाणी सोडून सध्या इथे थांबलेले आहेत. त्यामुळं फुल टाईम साधारणतः विद्यार्थ्यांना ते तुम्हाला यावर्षी सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी 8-9 वाजेपासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये तुमची तयारी जी ते करून देतील. इंटरव्ह्यूचा जो पार्ट आहे तो अभिषेक गायके सर, निखिल डांगे सर, पूर्वा गोयल मॅडम आणि जयंत मुकाशी सर या पद्धतीनं तयारी जी ती करून देतील. जो तुम्हाला इतर इन्स्टिट्यूटमध्ये प्रॉब्लेम होतो की फॅकल्टी सापडत नाही, लेक्चर घेऊन फॅकल्टी डाऊटसाठी अवेलेबल नाही, फॅकल्टी काउन्सिलिंगला अवेलेबल नाही, फॅकल्टी काउन्सिलिंग जी ती फोनवर करतात, मुलांचं ॲडमिशन ऑफलाईन, काउन्सिलिंग फोनवर. साधारणतः ह्या गोष्टी टाळण्यासाठी साधारणतः ही जी टीम आहे तुम्हाला कोणताही फॅकल्टी जागेवर ॲप्रोचेबल आहे तिथल्या तिथं. त्याच्यामुळे सगळेजण तुम्हाला क्वांट असेल, रिझनिंग असेल, इंग्लिश असेल, GA असेल, हे सगळेजण तुम्हाला किंवा ॲग्रिकल्चर असेल हे सगळे तुम्हाला हाकेच्या अंतरावर असतील. तर आपल्या ह्या बॅचमध्ये क्वांट होईल, LR होईल, इंग्लिश, GA, ॲग्रिकल्चरचा पार्ट, बाकी डिस्क्रिप्टिव्ह इंटरव्ह्यू जसं तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल आला त्यावेळेला होणार आहे. फॅकल्टीचे निकाल मला सांगायचे होते. मी आकाश जाधव, माझं BE झालेलं आहे ANTCमध्ये आणि SSC CGLचा ऑल इंडिया रँक 50, इन्शुरन्समध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्सचा AO, कॅम्पस रिक्रुटमध्ये माझे सिलेक्शन आहेत. बँकिंगचे माझे साधारणतः 7 नॅशनल बँकांमध्ये सिलेक्शन आहे, त्यापैकी स्टेट बँक ऑफ इंडिया 2 वेळेस, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक या बँकांमध्ये PO म्हणून फायनल सिलेक्शन आहे. MBA एंट्रन्समध्ये कॅटचा क्वांटचा 99% आहे आणि त्यामध्ये फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हे टॉप 5 मधलं कॉलेज मिळालं आहे. त्या कॉलेजचा मला आजच सकाळी कळलं की आताचं ॲव्हरेज पॅकेज 32 लाखाचं आहे. पुढे अभिषेक गायके सर, जसं की मी सांगितलं, स्टेट बँक ऑफ इंडिया 2 वेळेस, बँक ऑफ बडोदा आणि पंजाब नॅशनल बँकेमध्ये PO, LIC इंडियामध्ये AO, नॅशनल इन्शुरन्समध्ये AO, RBIच्या एक्झाममध्ये ऑल इंडिया रँक 6 आणि या पंजाब नॅशनल बँकेच्या जी IBPS POची एक्झाम दिली होती त्यामध्ये ऑल इंडिया रँक 1 आणि SSC CGLमध्ये ऑल इंडिया रँक 49. तर असा इंग्लिशसाठी अभिषेक सर असतील. ॲग्रिकल्चरसाठी प्रशांत ढोले सर असतील, ज्यांनी 2019, 20 आणि 21 या वर्षी पंजाब सिंध बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यातले त्यांचे फायनल रिझल्ट्स आहेत आणि ते फुल टाईम विद्यार्थ्यांना गाईड करणार आहेत थ्रू ऑफलाईनसुद्धा आणि थ्रू ऑनलाईनसुद्धा, दोन्हीसुद्धा मोडच्या माध्यमातून, दोन्हीसुद्धा मोडमधून. त्यांचा इंडस्ट्री एक्सपिरियन्ससुद्धा आहे. अमोल पाटील सर रिझनिंगचा पार्ट घेतात. अमोल पाटील सरांना जर तुम्ही ॲट ए टाईम स्पेशली
त्यांच्या रिव्हिजन लेक्चरमध्ये पाहिजे असतील तर रिव्हिजन लेक्चरची 7 तास 8 तास 9 तास ॲट अ स्ट्रेच शिकवण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे, ज्यांनी आधी शिकवलेलं सुद्धा आहे. त्यांचा MBA फायनान्स आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियामध्ये ॲज असिस्टंट म्हणून सिलेक्शन त्यांचं फायनल आहे. RRB POच्या आणि LIC EDOच्या एक्झाम ते क्वालिफाय झालेले आहेत. तर असं पुढे संदेश सरांचा जो आहे तो RRB PO हे फायनल सिलेक्शन आहेत. MGB POमध्ये कॅनरा बँक, सेंट्रल बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यातले फायनल सिलेक्शन आहेत आणि 3 ठिकाणी ते इंटरव्ह्यू अपेड आहेत. तर क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश तिन्ही सुद्धा विषयाच्या फॅकल्टीचं फायनल सिलेक्शन आहे. मला असं वाटतं ते सुद्धा युनिक पार्ट आहे की क्वांट, LR, इंग्लिश तिन्ही सुद्धा फॅकल्टी स्वतःहून ते एक्झाम आणि ॲग्रिकल्चर सुद्धा, तर चारही सुद्धा फॅकल्टी स्वतःहून सिलेक्ट झाली सुद्धा एकमेव इन्स्टिट्यूट आहे. थोडं पुढे जर तुम्हाला यायचं झालं तर त्याच्यामध्ये फी स्ट्रक्चर काय असेल तर साधारणतः आपण विद्यार्थ्यांना 2 पार्टमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे बघा. एक, विद्यार्थी 4 मंथ ॲडमिशनसुद्धा घेऊ शकतात किंवा विद्यार्थी 1 इयर ॲडमिशन घेऊ शकतात. आता पुढच्या एक्झाम लाईनअप असल्यामुळं मला असं वाटतं आता विद्यार्थ्यांनी 1 इयरच्या हिशोबाने विचार करावा. 1 इयरची 1 टाईम फीस 22 आहे आणि 2 टप्प्यामध्ये 23 आणि 4 महिन्याची जी आहे ती एका पार्टमध्ये 16 आणि 2 पार्टमध्ये 17 अशी फीस विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. सर दोघांमध्ये फरक काय? बॅच वगैरे सेमच आहे, पण जे विद्यार्थ्यांना कधी कधी बॅच रिपीट करायची असते, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करायची असतात, त्यासाठी 4 मंथमध्ये वरच्या दिलेल्या सगळ्या फॅसिलिटी फ्री असतील 4 मंथसाठी. प्लस या विद्यार्थ्यांना संडेचे मेगा सेशन GAचे होतात ते अटेंड करता येतील आणि लाईफ टाईम इंटरव्ह्यूचा कॉल कधी आला, बाकी काउन्सिलिंग वगैरे बाकी सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा सेमच आहेत. आणि पण सध्या ह्या साधारणतः मेपासून ते पुढच्या मेपासून ते डिसेंबरपर्यंत कंटिन्युअस एक्झाम असणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी इकडचा कल जास्त ठेवा. पण तुमच्यापैकी काही विद्यार्थी जे बाहेरगावून येतात, ज्यांना कंटिन्युअस वर्षभर थांबणं शक्य नसतं, त्यांचं असं म्हणणं की 4 महिने आम्ही येतो बॅच करतो आणि आमच्या ठिकाणी जाऊन आम्ही आमचं ऑनलाईन प्रिपरेशन सुरू ठेवतो, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण हे केलेलं आहे. सोबत बॅच संपल्याच्या नंतर मुलगा 4 महिन्याचा असो किंवा 1 इयरचा असो, आपण विद्यार्थ्यांना आपलं ऑनलाईन सबस्क्रिप्शन जे आहेत ऑनलाईन बॅचेसचं, तर क्वांटचं 3 महिने, माझी क्वांटची कंप्लीट क्वांट कोर्स आहे तो 3 महिने, रिझनिंगचा 1 मंथ आणि इंग्लिशचा 1 मंथ अवेलेबल करून दिलेला आहे. क्वांटबद्दल जर तुम्ही साधारणतः बघितलं तर हे सगळं पॅकेज जर तुम्ही पाहिलं तर आपण ज्या पद्धतीने डिझाईन केलेलं आहे, तर आपल्या विद्यार्थ्याला क्वांटसाठी, कारण की ऑफलाईनचा पहिला 4 महिन्याचा पार्ट, ऑनलाईनचा पुढचा 3 महिन्याचा पार्ट, त्याच्याशिवाय वेगळ्या ॲक्टिव्हिटी, त्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना बाहेर जावं लागत नाही क्वांटसाठी. पण त्याच्या उलट काही इन्स्टिट्यूटमध्ये मेन्सुरेशन नाही शिकवला, परम्युटेशन नाही घेतलं, प्रॉबॅबिलिटी नाही घेतलं, अरिथमेटिक तितक्या व्यवस्थित पद्धतीने नाही केलं, तर त्यांना डिपेंडन्सी आपल्या ऑनलाईनवर होते. तर त्यामुळं साधारणतः क्वांट असो, रिझनिंग असो, इंग्लिश असो, GA असो, इंटरव्ह्यू असो, यावर्षी सगळ्या गोष्टींवरचं काम आपण केलेलं आहे आणि ते केल्याच्यानंतर साधारणतः तुमच्यासमोर या गोष्टी ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. निश्चित मला असं वाटतं तुमचे एकूण 1 डाऊट्स यामधून क्लिअर झाले असतील. आता आपण साधारणतः 8 तारखेला सकाळी 7 वाजता भेटूयात आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांचे डेमो स्टार्ट होतील. सुरुवातीला आपण 2-3 सेशन पहिल्या वीकमध्ये येऊन सेकंड वीकपासून ते बॅच संपेपर्यंत सकाळी 7 ते 12 या वेळेमध्ये ॲप्टिट्यूड आणि जे ॲग्रिकॉस विद्यार्थी आहेत त्यांना संध्याकाळी 6 वाजेपासून पुढे ॲग्रिकल्चरचा पार्ट 8 मे पासूनच सुरू होईल. जे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी लेट येतील साधारणतः अशा विद्यार्थ्यांना आपण त्यावेळेला दुसरी बॅच, लेट म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी ॲग्री विद्यार्थ्यांचं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा आता तयारी स्टार्ट करायची, त्यांनी जून-जुलैपेक्षा माझं असं म्हणतं की लवकर या आणि इमिजिएट ह्या 8 मेच्या ॲप्टिट्यूडच्या सुद्धा आणि ॲग्रिकल्चरच्या सुद्धा ह्या बॅचपासून आपलं प्रिपरेशनचे ते पुढे कंटिन्यू ठेवा. मला असं वाटतं डिटेलमध्ये ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात.